एक जणाचं पोट दुखायला लागलं. काय म्हणतो मी? एक जणाचं पोट दुखायला लागलं, त्याला दवाखान्यात नेलं. आपल्या गावात दवाखाने भरपूर आहेत, बरोबर? गावात दवाखाना केला, लक्ष देऊन ऐका. गावात दवाखाना केला, त्याचं पोट राहिलं नाही. आता कुठं न्यायचं? कुठं न्यायचं? जिंतूरला नाही की परभणी डायरेक्ट का? जिंतूरला नेलं. जिंतूरचा दवाखाना केला. जिंतूरच्या दवाखान्यात शपथ त्याचं पोट राहिलं नाही. मग त्याला कुठं न्यायचं आता? परभणी. चला पैसे तुम्ही द्या, मला काय करायचं? परभणीला नेलं. परभणीचा दवाखाना केला. परभणीच्या दवाखान्यात त्याचं पोट राहिलं नाही. आता कुठं न्यायचं? छत्रपती संभाजीनगर. चला संभाजीनगरला नेलं. तिथे त्याचं पोट राहिलं नाही. आता कुठं न्यायचं? बोला मरत तर कुठं नेता? चला पुण्याला नेलं. पुण्याला नेल्याच्या नंतर त्याचा चेकअप झाले पण त्याचं पोट राहिलं नाही. आता कुठं न्यायचं? कोण मला मसूर वाटत? थांबा थोडं, दवाखाना राहिला. कुठं न्यायचं? मुंबईला न्यायचं. चला मुंबईला नेलं. मुंबईला त्याचं चेकअप झालं. मुंबईला चेकअप झाल्याच्या डॉक्टरनं त्याचं समोर त्याची काय आपले बॉडी स्कॅन केली. सगळं पाहिलं. त्याच्या पोटात काहीच नाही. माहिती मी तिथंच होतो. काहीच नाही त्याच्या पोटात. त्याचं सगळं काही चेकअप केलं पण त्याचं काही पोट राहीना. डॉक्टर होता मुंबईचा, म्हणला वर्षातून जिंतूरला गेला. जिंतूर मधून परभणीला आला. परभणीमधून संभाजीनगरला आला. संभाजीनगर वरून पुण्याला आला. आणि पुण्यावरून तू माझ्याकडे आला. किती डॉक्टर पालथे घातले? एवढे डॉक्टर पालथे घातले. अरे मी तुझी बॉडी स्कॅन केली, तुझ्या पोटात काहीच नाही. पोट दुखायला कसं? कधीपासून दुखायले? ते मला शेजाऱ्याला पाणी लागले तेव्हापासून. मला माहिती सांगा, मराव गावाचा मराव का नाही? अरे दुसऱ्याचं बरं झालं की त्याच्या पोटात गोळा उठतो, त्याला माणसं म्हणतात.